कोण नको म्हणाले डीजे लावू नका म्हणून? आणा त्यांना माझ्या पुढं, माझ्यासोबत डिबेट करायला लावा, मी करतो त्यांच्यासोबत डिबेट. मुद्दा हा आहे की आपल्याला मिरवणूक काढायची आहे आणि ती डीजे लावूनच काढायची आहे. पण मी प्लाझ्मा डीजेच्या विरोधात आहे. उद्या प्रशासनासोबत आपला जो काही डायलॉग होईल, प्रीतम आहेत, सुखदेव चिखलीकर आहेत, अजून आमचे जे कोणी असतील सिनियर त्यांना घेऊ आम्ही सोबत. प्लाझ्मा साऊंड वाले जेवढे डीजे वाले आहेत, पहिले त्यांचे साऊंड जप्त करा तुम्ही. त्याच्यानंतर मायकिंग जे कोणी घाणघाण अश्लील बोलत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही, त्यांचा साऊंड जप्त करा तुम्ही. पण ज्या गुन्ह्या गोविंदानं मिरवणुका आनंद साजरा करत आहेत, आपापल्या पद्धतीनं जात आहेत, ते आपल्या उत्सवामध्ये मग्न आहेत, आपल्या धुंडीमध्ये मग्न आहेत, तुम्ही अशा मिरवणुका अडवण्याचं काही कारण नाही. आणि पोलीस प्रशासन जर असा दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर तो दबाव आपण हाणून पाडूया. पण मला एक सांगा, तुम्ही प्लाझ्माच्या समर्थनात आहात का बाबा? प्रोफेशनल साऊंड लावायचा ना? 100% लावायचा. बरं, प्लाझ्मा किती जणांना बुक केला? इमानदारीनं हात वर करा. तुम्हाला बुक केला ना तुम्ही तुमच्या साऊंडवाल्याला सांगा, बापू मोठा साऊंड बदलून दे. ते टॉप जे आहेत ना, ते टॉप बरोबर नाही, त्याच्यामध्ये प्रेशर मेड आहे. कर्कशपणा जो म्हणतात ना, साऊंड मधला जो क्लीननेस असतो आणि कर्कशपणा जो असतो ते समजून घ्या तुम्ही. प्लाझ्मा मध्ये जो कर्कशपणा असतो, प्रोफेशनल साऊंड मध्ये कर्कशपणा नसतो. त्याच्यामुळे प्रोफेशनल साऊंड लावा. ज्यांनी प्लाझ्मा लावलेले आहेत त्यांनी साऊंड बदलून घ्या, तुम्हाला वेळ गेली नाही. आणि ग्रामीण भागातल्या जयंती मंडळांनाही माझं इथून आव्हान आहे की तुम्ही बिनधास्त प्रोफेशनल साऊंड लावा. ग्रामीण भागातल्या ही जयंत्या ह्या डीजेवरच झाल्या पाहिजे. हे महाराष्ट्र ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या विचारधारेचा उन्माद चालू आहे, बाबासाहेबांचं गाणं मोबाईलच्या रिंगटोनवर वाजलं म्हणून एखाद्याचा खून करू शकतात. मग अशाच लोकांना बाबासाहेबांच्या गाणे हे साऊंडवर नको आहेत. तुम्ही समजून घ्या हे सगळं. आणि म्हणून प्लाझ्माच्या नादात जाऊ नका, प्लाझ्माच्या भानगडीत पडू नका. हे डीजे वाले बरोबर आपल्या भागा उभे आहेत. तुम्हाला ते खल्लास डीजे वाला माहितीये का? आला का इथं? त्या खल्लासवाल्यावर 110G केली पोलिसांनी आणि MCR केला त्याचा. म्हणजे साऊंड वाल्यावर जयंती मंडळावर गुन्हा दाखल नाही केला पोलिसांनी.